नमस्कार मैत्रिणींनो, आजपासून मी विणकाम कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। जर तुम्हाला विणकाम करायला शिकायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा। याच्यातून तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की विणकाम कसं करायचं, ते पण स्टेप बाय स्टेप। त्यासाठी मी हे ओसवाल कंपनीची लोकर यूज करते। त्याच्यासाठी मी हे लोकर घेतलेले आहे आणि ही मी 11 नंबरची सुई घेतलेली आहे। मी 11 नंबरची सुई घेतलेली आहे आणि हे मी लोकर घेतलेले आहे। तर चला आपण सुरुवात करूया विणकामाला। सगळ्यात पहिले आपल्याला स्लिप नॉट करायची असते। हा धागा जो आहे तो आपण आपल्या ह्या पहिल्या बोटाला असा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा। इकडे एवढा धागा सोडायचा। पुन्हा बघा, हा धागा आपण आपल्या ह्या बोटाला असा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आणि हा धागा जो आहे तो आपल्या या 3 बोटांच्या वरती आला पाहिजे। म्हणजे दोन्ही धागे आपल्या बोटांच्या वरतीच येतात। हा धागा असा वर आला पाहिजे। इथे आपण अंगठ्याने असं धरायचं आणि जी आपली विणकामाची सुई आहे ती आपण असा त्याचा टोक पुढे आला पाहिजे असं धाग्यामध्ये ही सुई पकडायची आणि त्याला असं फिरवून घ्यायचं। तुम्ही पुन्हा बघा, वरती अशी सुई धरायची, सुईचा टोक वरती आला पाहिजे, धाग्याच्या वर सुई पकडायची आणि हा धागा खालून घेऊन अशी आपण सुई फिरवून घ्यायची। पुन्हा एकदा बघा, धागा इथे अंगठा आणि बोटामध्ये आपण पकडले, धाग्याचे दोन्ही बाजू आपल्या बोटांच्या वरून आलेले आहेत। इथे आपण अंगठ्याने धरले आणि सुई आपण इथे वरती ठेवून आपण हा असा फिरवून घेणार आहोत। त्याच्यानंतर इथे जी साखळी तयार होते, तुम्ही बघू शकता, इथे जी ही साखळी तयार होते, या साखळीतून आपल्याला हा धागा असा खेचून बाहेर घ्यायचा आहे आणि इथे सुरुवातीची पहिली गाठ बसवायची असते। याला म्हणतात स्लिप नॉट करायची असते। पुन्हा पहा तुम्ही, मी परत करून दाखवते। सुई फिरवून घेतली। आता इथे आपण हे जे आपली साखळी आले याच्यातून आपण हा धागा खेचून बाहेर काढायचा आणि इथे आपल्याला ही गाठ बसवायची असते। इथे आपलं स्लिप नॉट तयार होतं। हे तयार झाल्यानंतरच आपण साखळीला सुरुवात करणार आहोत। ही साखळी आले त्याच्यामध्ये स्लिप नॉट करून घेतली। आता इथे आपली पहिली साखळी तयार झालेली आहे। हे पहा, ही आपली पहिली साखळी इथे तयार झालेली आहे। आता याच्यातूनच आपल्याला साखळ्या बनवायच्या आहेत। याच्यातून म्हणजे इथे जी आपली फर्स्ट साखळी, पहिली चैन तयार झालेली आहे, त्याच्यातूनच पुन्हा सुईचा टोक वरतीच असला पाहिजे। हे पहा, सुईचा टोक हा वरतीच असला पाहिजे। इथून पुन्हा हा धागा सुई धाग्याच्या वरती ठेवायची, केव्हाही सुई धाग्याच्या ही वरती असली पाहिजे। सुई धाग्याच्या वर ठेवून हा धागा त्या टोकाने आपण ह्या साखळीतून खेचून घेणार। पुन्हा पहा, इथे जी आपली साखळी तयार झाली होती, जी आपण स्लिप नॉट केलं होतं, जी आपली इथे साखळी तयार झाली होती, त्याच्यातून आपण धाग्याच्या वरती सुई ठेवून, सुईचा टोक कधीही वरती असला पाहिजे, धाग्याच्या वर सुई ठेवून आपण ह्या साखळीतून हा टोक असा खेचून काढणार आहोत। असंच आपल्याला कंटिन्युअसली करत जायचं। पहा, इथे आपली ही साखळी तयार होत जाते।
अशीच आपल्याला पूर्ण साखळी तयार करून घ्यायची असते। सुरुवातीला मैत्रिणींनो थोडं अवघड वाटतं, पण एकदा की आपण करायला शिकलो की आपल्याला अगदी सोपं वाटतं। हे पहा, ही साखळी तयार झालेली आहे। ही अशी साखळी तयार होते। विणकामाची पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला ही साखळी विणता आली पाहिजे। साखळी आल्यानंतरच आपण पुढे सगळं विणू शकतो। सुईचा टोक असा वर ठेवायचा आणि ह्या धाग्यातून आपण असं साखळीतून धागा खेचून घ्यायचा। पुन्हा बघा, अशी आपली ही साखळी तयार होते। साखळी विणून झाल्यानंतर आपली याच्यामध्ये दुसरी स्टेप येते, ती म्हणजे साखळी विणून झाल्यानंतर आपल्याला इथे सिंगल स्लिप स्टिच करायची असते। स्लिप स्टिच मी तुम्हाला नंतर सांगेन, त्याच्या आधी आपण सिंगल क्रोचेट कसं करायचं ते पाहूया। तुम्हाला साखळी व्यवस्थित विणायला जमली त्याच्यानंतर आपल्याला सिंगल क्रोचेट करायचं असतं। सिंगल क्रोचेट कसं करायचं, ही जी आपली साखळी आहे, ही जी आपण साखळी विणलेली आहे, या साखळीच्या मध्ये जो हा इथे गॅप येतो, हा जो इथे गॅप येतो याच्यामध्ये आपण आपली सुई घालायची आणि हा धागा इथून खेचून घ्यायचा। इथे 2 खांब आपले तयार होतात, त्यातून आपल्याला पुन्हा एकदा खेचून घ्यायचं। याला सिंगल क्रोचेट म्हणतात। असं सुरुवातीला स्लिप नॉट करायची, मग साखळी तयार करायची, मग स्लिप स्टिच येतं, सिंगल क्रोचेट येतं, डबल क्रोचेट येतं आणि ट्रिपल क्रोचेट येतं। एवढं जर आपल्याला विणायला यायला लागलं की आपण तोरण आरामात करू शकतो। मी तुम्हाला हळूहळू स्टेप बाय स्टेप साधे तोरण, नावाचे तोरण, त्याच्यानंतर आणखीन खूप काही प्रकार लोकरीचे असतात ते सगळं सांगेन। पुन्हा आपण एकदा सिंगल क्रोचेट करूया। हे पहा, याच्यामध्ये जो हा गॅप असतो, साखळीचा जो हा गॅप असतो, याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला धागा घालायचा, साखळीमध्ये धागा घालायचा, सुई घालायची आणि धागा इथून खेचून घेऊन आधी एकदा साखळीतून बाहेर काढायचा। म्हणजे आपले इथे हे पहा, हे आपले 2 खांब तयार होतात आणि मग पुन्हा एकदा धागा घेऊन या 2 खांबांमधून बाहेर काढायचं। परत पहा, असं आपलं सिंगल क्रोचेट विणून होतं। हे सिंगल क्रोचेट विणून झालंय माझं। अशी आपली सिंगल क्रोचेटची साखळी तयार होते। पुन्हा एकदा पहा, हा धागा हळूहळू बोटाला गुंडाळलेला धागा आपण लूज करायचा, जेणेकरून आपण जेव्हा इथे विणतो तेव्हा तो धागा आपल्याला ओढता आला पाहिजे।